महाराष्ट्रातील निवडणुकांवर राहुल गांधींनी लेख लिहिलेला आहे। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांवर त्यांनी आक्षेप घेतलाय। लोकशाहीचे मॅच फिक्सिंग आणि निवडणूक आयोगावर आरोप त्यांच्याकडून करण्यात आलेले आहेत। निवडक मतदान केंद्रांवर बोगस मतदान झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलेला आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्या सोबत आहेत। उर्वशी, महाराष्ट्रातील निवडणुकांवर राहुल गांधी यांचा लेख समोर आलेला आहे। एका वृत्तपेपर मध्ये आपण बघतोय की कशा प्रकाराने राहुल गांधी यांनी एक हल्लाबोल केला आहे सरकारवरती। महाराष्ट्र मध्ये ज्या प्रकाराने निवडणूक झाल्या त्या एक पूर्णपैकी मॅच फिक्सिंग होतं असं राहुल गांधीचं सांगणं आहे। राहुल गांधीने ही पूर्ण जी प्रक्रिया आहे जी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये झाली त्याला लोकशाहीचं मॅच फिक्सिंग सांगितलंय आणि त्याला 5 अशा पायरींमध्ये कसं ते झालं असं करून त्यांनी एक्सपोज केलंय असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांनी हे सांगितलं की कशा प्रकारे निवडणूक आयुक्तांची निवड करणारी जी समिती होती त्यात हेरफेर केलं गेलं, त्यात फिक्सिंग केलं गेलं। 2023 मध्ये झालेल्या कायद्यानुसार पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्या हातात बहुमत ठेवली गेली की कोण सिलेक्ट होणार आणि कोण नाही होणार। यात कुठे ना कुठे लोकशाहीचा अपमान झाला आहे, या संस्थेचा अपमान झालाय असं राहुल गांधीचं सांगणं। दुसरी पायरी म्हणजे मतदार यादीत कुठे ना कुठे बनावटी नावांची मोठ्या प्रमाणावर भर झाली आहे असं त्यांचं सांगणं आहे। 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीपासून म्हणजे नोव्हेंबर पर्यंत फक्त 5 महिन्यात तब्बल 40 लाख पेक्षा जास्त नवीन मतदारांची भर कशी काय इन्क्लूड झाली, कशी काय आली हे राहुल गांधी यांनी सांगितलंय। आणि आकड्यानुसार हा जे आहे जनसंख्येपेक्षा जास्त मतदार आहे हे त्यांचं सांगणं आहे। तिसरी पायरी म्हणजे मतदानानंतर आकडे कुठे ना कुठे मोठे करून सांगितले गेले आहेत। म्हणजे दिवसभर अखेरीस जे आहेत 50% पेक्षा जास्त असे आकडेवारी जे आहेत 70 लाख पेक्षा जास्त मतांची भर वाढली गेली आहे। आणि चौथी पायरी म्हणजे बनावटी मतदारांचे निश्चित जे आहे इन्क्लुजन झालं आहे, म्हणजे ते ऍड केले गेले आहेत असं सांगतायत। 12,000 बूथांवर लक्ष केंद्र करून भाजपने कुठे ना कुठे जास्त आणि जास्त बनावटी मतदारांचं इन्क्लूड केलं। आणि शेवट म्हणजे ते 5वं ते हे सांगतात की जे सगळे सीसीटीव्ही फुटेज आहे ते वारंवार काँग्रेस मागतीये निवडणुका आयोगाकडे, पण ते पुरावे जे आहेत लपवण्यात आले आहेत। आणि म्हणून आणि आता जे महाराष्ट्रामध्ये झालंय तसंच बिहारमध्ये पण होण्याची शक्यता आहे हे राहुल गांधीचं सांगणं आहे। आणि म्हणून राहुल गांधींनी लोकांना सांगितलंय की अभ्यास करा, सत्य समोर आणा आणि उत्तर मागा, कारण महाराष्ट्रात जे खेळ होते ते पुन्हा बिहारमध्ये होऊ शकतंय आणि हे कुठे ना कुठे लोकशाहीची मॅच फिक्सिंग आहे। नक्कीच उर्वशी, तर महाराष्ट्रातील निवडणुकांसंदर्भामध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवर राहुल गांधी यांनी आपल्या लेखामध्ये भाष्य केलेलं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।